म्हाडाच्या बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणाला आता गंभीर वळण मिळालंय। संशयितांची नावं वगळण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच पोलिसांनी ठाम भूमिका घेतली आहे। सखोल तपास आणि कागदपत्रांची पडताळणी झाल्याशिवाय कोणाचंही नाव कमी होणार नाही असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिलाय। त्यामुळे या घोटाळ्यामागील रॅकेटचं जाळं उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तपासादरम्यान समोर आलेल्या सर्व नावांची आणि संबंधित जमिनीच्या व्यवहारांची बारकाईने छाननी सुरू आहे। तांत्रिक चुकांची शक्यता नाकारली नसली तरी ठराविक नावे वगळण्यासाठी होणारा आग्रह आता पोलिसांच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे। या प्रकरणात जगदीश केदार, निर्मला वारे, सलीम कोकणी, नगमा कोकणी, जगन्नाथ सूर्यवंशी आणि गायत्री सूर्यवंशी या संशयितांनी बुधवारी अर्ज दाखल केले आहेत। दरम्यान पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने बांधकाम क्षेत्रातील मोठ्या धेडणांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। आता या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देते आणि जामीन फेटाळल्यास मोठी धरपकड होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज, नितीन पाटील, नाशिक।